ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी रुग्णालयात पोहोचलेत। पाकिस्तानचा कांगावा पाहायला मिळतोय। मसूद अझहरचा मदरसा उद्ध्वस्त करण्यात आला। जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। आपण बघतोय ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत। पाकिस्तानचा कांगावा पाहायला मिळतोय। पाकिस्तान नेहमीसारखाच आताही कांगावा करायला लागलाय। जैश ए मोहम्मदचा दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आलाय। जैश ए मोहम्मदच्या तळावर हल्ला करत आपण बघतोय की दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। रुग्णालयांमध्ये आपण बघतोय जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं केलेला आहे। पाकिस्तानमधल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी तळांवर हल्ले करत पाकिस्तान दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे। 15 दिवसानंतर 15व्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आलेला आहे। पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं अशा प्रकारची भावना, पाकिस्तानला उत्तर देण्याची भावना संपूर्ण भारतीयांमध्ये होती आणि तीच भावना भारतीय लष्करानं पूर्ण केलेली आहे। अचूक अशा प्रकारे नेम साधत पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। आपण ही दृश्य आपण बघितलं की एअर स्ट्राईक नंतर भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे पळापळ झालेली आहे, कशी पाकिस्तानांची तारांबळ उडाली आहे हे दृश्यांमध्ये बघतोय। पण भारतानं कोणत्याही सिव्हिलियन्सना टार्गेट न करता, लष्करावर हल्ला न करता दहशतवाद्यांचे अचूक तळ उद्ध्वस्त केलेले आहेत आणि भारताच्या या ऑपरेशन सिंदूरला सुद्धा जगभरातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय।